नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 3 ऑगस्ट 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुम्हाला अनुभव येईल की कुणी अशा व्यक्तीचा संपर्क होऊ शकतो ज्यामुळे तुम्ही खूप वेळेपासून बोलण्याची इच्छा ठेवत होता. बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही वेळेत मागे परत याल. तुमच्या जोडीदारासमवेत तुम्ही आनंदी वेळ व्यतीत कराल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. अडचणींचा बाऊ करण्याच्या सवयीमुळे तुमचे नीतिधैर्य खचेल. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर आज तुम्हाला विजय मिळू शकतो. मदतीची गरज असलेल्या मित्रांना भेटा. उपाय: शनीद्वारे शासित कावळ्याला खाऊ घालून आनंदी आणि स्वस्थ राहा. वृषभ राशी, वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून तुम्ही वेळेचा सदुपयोग करता. परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता असते आणि आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. विवाह हे एक वरदान आहे आणि आज तुम्हाला याची प्रचिती येईल. आपल्या वडिलांसोबत आज मित्राप्रमाणे बोलू शकता. तुमच्या गोष्टींना ऐकून त्यांना आनंद होईल. आयुष्याला गृहीत धरू नका. जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे, हे लक्षात असू द्या. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर त्यातून तुम्हाला चांगली धनप्राप्ती होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळी समवेत आज भरपूर वेळ घालवता येईल. उपाय: चांगल्या आरोग्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या घराच्या मध्याला स्वच्छ ठेवा. मिथुन राशी, हाती घेतलेले बांधकाम आज तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाधानकारकरित्या पूर्ण होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज चांगले वळण घेईल. तुम्ही काही वेळ आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकता, कारण आकर्षक व्यक्तित्वाच्या आत्मनिर्माणात महत्त्वाचे योगदान असते. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमच्या प्रेमाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत विश्वसनीय असा असणार आहे. उपाय: आपल्या आर्थिक स्थितीचे सशक्तीकरण करण्यासाठी कौटुंबिक देवतेला पिवळी फुले वाहा. कर्क राशी, खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल. तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. आज तुम्ही ऑफिसच्या कामांना इतके लवकर पूर्ण कराल की तुमचे सहकर्मी तुमच्याकडे पाहत राहतील. अपेक्षित मातांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. शक्य झाल्यास प्रदूषित वातावरणात जाणे टाळा. ज्याची किंमत वाढत जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. उपाय: माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. सिंह राशी,
प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी संपर्क साधता यावा यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दबाव येईल. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्त आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम राहाल. विचारांनीच मनुष्याचे जीवन बनते. तुम्ही एक उत्तम पुस्तक वाचून आपल्या विचारधारेला अधिक सशक्त बनवू शकता. आपल्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. व्यापाऱ्यांना व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसाही खर्च करावा लागू शकतो. उपाय: हनुमान चालिसाचे पाठ करा आणि चांगल्या स्वास्थ्याची प्राप्ती करा. कन्या राशी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबत कुणीच नसेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. दिवस उत्तम आहे आणि मित्रांसोबत फिरण्याचीही शक्यता आहे. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात आनंद येईल. उपाय: पारिवारिक जीवनात आनंदासाठी पुरुषाच्या कपाळावर लाल टिळा आणि गृहिणींच्या कपाळावर लाल कुंकूचा उपयोग करा. तूळ राशी, आपण आपल्या मालकीच्या वस्तूबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ होण्याची शक्यता आहे. तुम्ही छान गप्पा मारत असताना एखादा जुना मुद्दा चर्चेत येईल ज्याचे पर्यवसान भांडणात होईल. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही व्यग्र होऊ शकता. तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येईल म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम करा. आजच्या दिवशी गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या मुलांसोबत वेळ घालवा. मुले ही अमर्यादित आनंदाचा स्रोत असतात, त्यामुळे प्रकृतीस बरे वाटेल. उपाय: गोड भात बनवून गरिबांमध्ये वाटल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. वृश्चिक राशी, कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे टाळा. तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. आपला प्रियकर बरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात बदल करू नका. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून जाल. चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी तुम्ही 2 हात करू शकाल.
धनाची आवश्यकता कधीही पडू शकते, म्हणून आज शक्य असेल तर आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा. उपाय: चांदीच्या तुकड्यावर शुक्र यंत्र कोरून एक आनंदी कौटुंबिक जीवनाचा आनंद घ्या. धनुराशी: प्रेम प्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. कोणी तिसऱ्याने कान फुंकल्याने तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल. आज तुमचे व्यक्तित्व लोकांना निराश करू शकते, म्हणून तुम्हाला आपल्या व्यक्तित्वात सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक माणसाचे सांगणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा. घरामध्ये तुमची मुलं तुमच्या समोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. उपाय: कौटुंबिक आनंदाच्या व्यवस्थापनासाठी ओम बुधाय नमः मंत्राचा जप सकाळी आणि संध्याकाळी 11 वेळा करा. मकर राशी: ज्या लोकांनी नातेवाईकाकडून पैसा उधार घेतला आहे त्यांना ते उधार चुकवावे लागू शकते. प्रेमाची ताकदच तुमच्यासाठी प्रेम करण्याचे कारण ठरेल. तुमच्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता. आज तुम्ही कुठल्या समस्येत पडू शकता आणि तुम्हाला समजू शकते की चांगल्या मित्रांचे जीवनात असणे खूप गरजेचे आहे. शारीरिक सुदृढतेसाठी कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. उपाय: असंतुष्टी लांब करण्यासाठी आदित्य हृदयम स्तोत्राच्या पाठापेक्षा अजून काय चांगले असू शकते. कुंभ राशी: आध्यात्मिक गुरूकडून मार्गदर्शन लाभेल. कुठला सिनेमा पाहून तुम्हाला हिल स्टेशनवर जाण्याची इच्छा होईल. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. जोडीदार आणि मुली खूप प्रेम देतात आणि काळजीसुद्धा घेतात. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. उपाय: चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी नेहमी इतरांना मदत करा. मीन राशी: आज तुम्हाला अतिशय गमतीदार निमंत्रणे मिळतील. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान राहील. मनातील गोष्टी तोंडावर आणणे गरजेचे आहे. यामुळे प्रेम अधिक वाढेल. राग अनावर झाल्याने संघर्ष निर्माण होऊ शकतो. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेवून आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. प्रियजनांसोबत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. उपाय: सोन्याची अंगठी मंगळ यंत्र खोदवून घालणे आरोग्यासाठी शुभ असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.